नामसंग कीर्तन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. आपण सुरुवात करत आहोत. सुरुवातीला या ठिकाणी महाराज तुलसीदास महाराज सरस्वती मातेला नमन करतायत आणि गणपती बाप्पाला नमन करतायत. लक्ष देऊन कथा आहे का बरं का? सरस्वती मातेला नमन या करता करतायत कारण सरस्वती जर कृपा झाली ना तर मुख सुद्धा बोलल्याशिवाय राहत नाही बरं का. मुख सुद्धा बोलल्याशिवाय राहत नाही. ऐका, ज्यांच्यावर सरस्वतीनं कृपा केली ना राजा हो, सरस्वती मातेची कृपा झाली ना तो काहीही जरी बोलला ना माणसाला ते ऐकावं असं वाटतंय. ते सरस्वती कृपा असं म्हणतायत बरं. आणि कितीही जरी आज्ञानी असला ना, गणपतीची बाप्पा जर कृपा झाली ना महाराज तर आज्ञाने सुद्धा बोलल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य त्या नमनाचं आहे. बऱ्याच ठिकाणी वाणी असते पण ज्ञान नसते. कुठं ज्ञान असते तू वाणी नसते, कुठं वाणीही नसते आणि ज्ञानही नसते. बऱ्याच वेळेस या ठिकाणी महाराज माणसं ज्ञानी भरपूर असतात पण विषय मांडता येत नाही. बघा, ज्या वेळेला मी शिक्षणाकरता गेलो होतो, अध्ययन चालू होतं, शिक्षण घेत असताना संस्कृत मध्ये संपूर्ण अध्ययन या ठिकाणी पूर्ण झालं. संस्थेचा 4 वर्षाचा कोर्स पूर्ण झाला आणि ज्यावेळेला संस्थेचा 4 वर्षाचा कोर्स पूर्ण होतो ना त्यावेळेस मात्र त्याची विद्यार्थ्याची प्रॅक्टिस घेतली जाते. कोणती माहिती का? कीर्तनाची बरं का. हो, कारण सगळ्या गोष्टी सोप्या आहेत पण माईकवर येऊन बोलणं मात्र एवढं सोपं नाहीये. चांगल्याच या ठिकाणी काय होतात, बोबडे बोलतात. बरोबर आहे का नाही? हो, ठरून येते एक आणि बोलते बरोबर नाही गणेश महाराज? कितीही अभ्यास करू द्या पण सरस्वती मातेची महाराज कृपा जर का नसेल ना तर नाही बोलतायत माणसाला. लागते सरस्वतीची कृपा बरं का. काही दिग्गज नेते आहेत महाराष्ट्राच्या पटलावरती, एवढे दिग्गज नेते आहेत महाराज, त्या नेत्याचा शब्द मुख्यमंत्री सुद्धा फेल करत नाही असे नेते आहेत. पण मात्र त्यांना जर का माईकवर नेलं तर ते एक शब्द सुद्धा बोलू शकत नाही. ज्ञान आहे पण वाणी नाही ना, ते नाही बोलू शकत राजा हो. कधी कधी वाणी भरपूर असते पण ज्ञान नसते. बरोबर आहे का? वाणी भरपूर आहे पण ज्ञान नाही, कशाला म्हणायचं? अनुभव वाचूनी बडबडती बोलणं चालू आहे पण मात्र काय त्याचं ज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान. एका व्यक्तीने अतिशय सुंदर असा ग्रंथ तयार केला. कशाचा? पवनी या विषयाचा. बबन माऊली अतिशय सुंदर पवनी या विषयावर ग्रंथ तयार केला. पाणी खाली दाबल्याच्या नंतर माणूस वरी येतो. समोर सरकायचं असेल तर पाणी पाठीमागे सरावं लागते, माणूस समोर जातो. बुडी घ्यायची असेल पाणी वरी दाबावं लागते, माणूस खाली जातो. तरंगायचं असेल तर सरळ झोपावं लागते मधुकर महाराज सारखं, म्हणजे आपोआप माणूस तरंगून जातो. अतिशय सुंदर असा ग्रंथ तयार केला. विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणं चालू होतं पण मात्र झाला प्रसंग असा, एका विद्यार्थ्याने प्रश्न केला, सर अतिशय सुंदर पवनी या विषयावर आपण ग्रंथ तयार केला, अतिशय कुशल अशा वाणीने, लक्ष नाही का बरं का, कुशल अशा वाणीने मार्गदर्शन सुद्धा सुंदर केलंय, फक्त आम्हाला एक करा ना, प्रॅक्टिकली म्हणून आपण विहिरीमध्ये उडी टाका आणि पोहून दाखवा. त्याने सांगितलं मला पोहणं नाही. मला सांगा, ग्रंथ फार सुंदर आहे, बोलणंही फार छान आहे, ग्रंथ फार सुंदर आहे, बोलणंही छान आहे, मार्गदर्शन अतिशय अस्खलित आहे, वाणीही सुंदर आहे, पण अनुभव नाही. त्याने सांगितलं मला पोहणं नसल्यामुळं मी उडी मारू शकत नाही. मला सांगा, एवढा मोठा ग्रंथ तयार करून
त्या ग्रंथाचा काहीही उपयोग नाही. वाणी आहे पण ज्ञान नाही महाराज. ती वाणी सुद्धा काही कामाची नाही. बऱ्याचदा माणसं ज्ञान विसरतात हो, पण वाणी नाही विसरत. वाणी माणसं विसरत नाही. तुम्हाला प्रश्न करतो मी, बरोबर आहे का? वाणी कशाला म्हणतात? एखादं वाक्य जर माणसाने ऐकलं ना ते विसरल्या जात नाही. त्याचं कारण आहे ते तेवढ्या प्रभावाच्या वाणीतून निघालेलं वाक्य असते, म्हणून ते विसरल्या जात. एक वाक्य सांगेल मी आपल्याला. अरे ओ सांभा, पुढं काय बोला? अरे ओ सांभा कितने आदमी थे? विचारतलंय शोले. हा पहा बरं, याचं नाव आहे वाणी आहे पण ज्ञान नाही. महाराज वाणीची सिद्धता झाली ना, माणसं ते वाक्य विसरायला अजूनही तयार नाही. खरं सांगा, शोले पिक्चर बनवून किती वर्ष झाले? आम्ही लहान होतो तेव्हाचा येतो, पण तेव्हाचं वाक्य अजूनही विसरल्या जाऊन राहिलं नाही. याचं कारण आहे वाणी आहे, तो वाणीचा प्रभाव आहे, म्हणून मात्र माणसं विसरायला तयार. एखाद्या वेळेस राजा हो, ज्ञानाच्या बुडाशी वाणी नसेल चालेल, पण मात्र वाणीच्या बुडात जर ज्ञान नसेल ना तर मात्र तो जीव तरू शकत नाही. ज्ञान अतिशय महत्वाचं आहे. जसं ज्ञान महत्वाचं आहे तशी वाणी ही महत्वाची आहे. ज्ञान भरपूर आहे, स्वतःचा उद्धार होऊन जाईल, पण वाणी जर का सुंदर असेल ज्ञानासोबत तर आपल्या उद्धाराबरोबर समोरच्या सुद्धा उद्धार होऊन जाईल. याकरता महाराज या ठिकाणी तुळशीदास महाराजांनी जे नमन केले ना ते सरस्वती मातेला केलं आणि गणपती बाप्पाला केलं. गणपती बाप्पाला याकरता केलं की ज्ञान प्राप्त व्हावं, आणि सरस्वती मातेला याकरता केलं की आपल्याला झालेलं ज्ञान इतरांना देता यावं. जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. विधि कन्यके विद्याधरी भागेश्वरी वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शरद चंद्रमा. ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शरद चंद्रमा. उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा. तुझ्या कृपेचे चांदणे, तुझ्या कृपेचे चांदणे, नित्य वर्षू दे आमुच्या श्री, नित्य वर्षू दे आमुच्या श्री.
सरस्वती मातेला या ठिकाणी महाराज नमन केले बरं का. वागेश्वरी म्हणले बरं का. वाणीशी देवता आहे. वाणी सिद्ध झाली ना राजा हो, ते वाणी माणसाला महाराज एवढी गोड लागते ना, केव्हाही कुठेही जर वाक्य ऐकलं ना महाराज ते ऐकावं असं वाटते बरं का. त्याला वाणीची देवता असं म्हणतात. सरस्वती मातेला नमन केलं जाते. सरस्वती मातेला नमन करतात. सुंदर असा प्रसंग सांगायला लागतात. ज्या तुलसीदास महाराजांनी या ठिकाणी एवढं रामायण तयार केलं, त्या रामायणामध्ये वाणी आहे आणि ज्ञानही आहे. बहुतांश ठिकाणी आपल्याला बघत असताना रामायणाची अनेक खंडे या ठिकाणी पाहायला भेटतात. अनेक प्रकारचे रामायण पाहायला भेटतात. रामकथा 5 मिनिटांमध्ये संपणारी कथा आहे. रामप्रभू अयोध्येमध्ये जन्माला आले. कैकेयीने 2 वर मागितले. एका वराने भरताला राज्य, दुसऱ्या वराने रामप्रभूला वनवास. वनवासामध्ये गेले. रावण सीता घेऊन गेला. रामप्रभूने वानर सेना एका ठिकाणी गोळा केली. समुद्रावरती पूल बांधला. लंकेमध्ये गेले. रावणाचं आणि रामप्रभूचं घनघोराचं युद्ध झालं. रामप्रभूने या ठिकाणी विजय प्राप्त केला आणि विजय प्राप्त करून रामप्रभू अयोध्येमध्ये आले. राजगादी प्राप्त केली आणि रामायण समाप्त झाले. बरोबर आहे. 5 मिनिटांमध्ये समाप्त होणारा ग्रंथ आहे, पण अनंत कालापासून चालत आहे. याचं एकमेव कारण जर का असेल तर महाराज ती कथा ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून तर अंत होईपर्यंत टिकणारी कथा आहे. सूर्य उगवल्यापासून तर माळवायला जाईपर्यंत या ठिकाणी टिकणारी कथा आहे. रामकथा अगम्य कथा. रामकथेची या ठिकाणी अनेक कारण सांगतात. सांगत असताना मात्र सांगतात बघा, तुलसीदासजी अतिशय या ठिकाणी काही गरीब होते. लहानपणीच यांना या ठिकाणी वडील सोडून गेले. लहानपणी वडील सोडून गेले. तुलसीदासाचा कथा प्रसंग फार सुंदर आहे. आई सोबत राहत होते. 5 वर्षाचे असताना तुलसीदासाची महाराज आई वारली. बघा, जे ग्रंथाचे कर्ते आहेत ना, त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. 5 वर्षाची असताना आई वारली. आता आई गेल्याच्या नंतर काय करावं काही कळेना. एका मंदिरावरती गेलेत तुलसीदास महाराज. लक्ष देऊन ऐका. मंदिरावरती गेले. योगायोगाने एक महात्मा त्या ठिकाणी आला. महात्म्याने विचारलं, बाळा कुठला आहेस? गाव कुठलंय? नाव काय? सर्व विचारपूस केली. सर्व प्रसंग ज्यावेळेस ऐकून घेतला ना, त्यावेळेस महाराज महात्म्याने सांगितलं, बाळा चलतोस का माझ्या सोबत? काही हरकत नाही महात्माजी, एरवी कुणी मला नाहीये, मी यायला तयार आहे. ज्या वेळेला असं बोललेत ना, तुलसीदासजी सोबत गेलेत. तुलसीदासजी सोबत गेले. सुंदर असं महाराज त्या ठिकाणी अध्ययन केलं. अध्ययन झाल्याच्या नंतर मात्र जे गुरुजी होते त्यांनी सांगितलं, बाळा तुझं अध्ययन परिपूर्ण झालं. ज्या वेळेला अध्ययन परिपूर्ण झालं, किशोरावस्था प्राप्त झाली. किशोरावस्था प्राप्त झाल्याच्या नंतर मात्र तुलसीदासजींचं महाराज लग्न करून देण्यात आलंय बरं का. ऐका, ज्या वेळेला तुलसीदासजीचं रत्न या ठिकाणी लग्न करून दिलं ना महाराज, तुलसीदासजीच्या पत्नीचं नाव होतं काय होतं? रत्नावली. तुलसीदासजीच्या पत्नीचं नाव रत्नावली होतं. रत्नावली सोबत विवाह झाला. लक्ष देऊन ऐका बरं का कथा. ज्या तुलसीदासाने जे रामायण तयार केलं ना, त्या तुलसीदासाचा कथा प्रसंग असा आहे, ज्या वेळेला महाराज रत्नावली सोबत विवाह झाला, गुरु आश्रमी शिकल्यामुळे ज्ञान भरपूर होते. पण असं म्हणतात, जोपर्यंत लेकरं लहान आहेत ना, जोपर्यंत लग्न होत नाही ना, तोपर्यंत ते आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहतात. एकदा का डोक्यावर तांदूळ पडले ना, ते मात्र आज्ञेच्या बाहेर निघून केव्हा जातात हे कळत सुद्धा नाही. बरं असं म्हणतात, पहिली या बाळ दसे आई बाहेची पिसे.
पुढे काय स्त्री मासे भुलून जाय. मग ते तर स्त्री मासे भुलून जाय. मग ते स्त्री मासे बोलून टाके. बरोबर आहे. माकड गारुडिया जैसे. बरोबर आहे. जशी माकडाची आणि गारुडाची गत होती का तशी त्या आपली अवस्था होती. बरं ज्या वेळेला या ठिकाणी महाराज लग्न झालं ना, पत्नी प्रेमामध्ये आसक्त झालेत, ज्या वेळेला आसक्त बनलेत ना, बघा बरं का, संताचा समन्वय लावत असताना या ठिकाणी कसा लावायचा असतो. दिसताना जरी आपल्या महाराज ते प्रपंचामध्ये दिसत असलेत ना, त्यांचं आगळं आणि वेगळं जीवन आहे. बरं तुळशीदासजी आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये एवढे आसक्त बनले होते की परमार्थ दुरावला गेला होता. योगायोग एक दिवस असा घडला महाराज, पत्नी ही माहेरला गेली. पत्नीच्या विरहानं महाराज रात्र जाईना, काय करावं. आपण मात्र तिला आणायला गेल्याशिवाय राहायचं नाही. ज्यावेळेस तुळशीदास महाराज आणण्याकरता निघालेत ना, धो पाऊस चालू होता. धो पाऊस चालू होता, इजांचा कडकडाट सुरू होता. तरी सुद्धा त्याने कोणता प्रकारचा या ठिकाणी विचार न करता बाहेर पडले. कडुंबाशी नदी महाराज भरून वाहत होती. नदी ज्या वेळेला भरून वाहत होती, प्रसंग असा घडला, इकडून तिकडे जायचं कसं, कुठली व्यवस्था नाहीये, कुठली सोय नाहीये, काय करावं. महाराज वर्षा बाजूला एक प्रेताचं या ठिकाणी काय थडकं वाहत येत होत बांधलेलं. त्यांनी असा विचार केला की माझ्या पत्नीनं माझ्या करता नाव पाठवली. काय पाठवली? नाव पाठवली. हे कथानक त्याचं आहे की ज्याची या ठिकाणी रामकथा आजारामर झाली बरं का, त्याचं या ठिकाणी कथानक. तुळशीदास महाराज त्या प्रेतावरती या ठिकाणी बसलेत आणि या काठावर महाराज त्या काठापर्यंत येऊन पोहोचतो. त्याच्यावरनं खाली उतरले. खाली उतरून महाराज समोर गेले. दरवाजे बंद आहे. आता काय करावं. घराच्या साईडला गेले. एक झाड बघितलं, झाडावरती चढले. त्याला एक दोर बघितला, दोर पकडा. सर महाराजवर चढत गेले. त्या खिडकीतून आतमध्ये उडी टाकली, आतमध्ये गेले आणि ज्या महालामध्ये रत्नावली या ठिकाणी झोपलेली होती ना, रत्नावलीच्या पुढे महाराज या ठिकाणी हजर झाले. रत्नावली उठली, तिने बघितलं कोण आहे. ज्या वेळेला कोण आहे असं बघितलं ना, बघते या ठिकाणी आपले पती आहेत. तुळशीदास महाराजाकडे बघितलं आणि तुळशीदास महाराजाकडे पाहून तिने महाराज नमस्कार केला, त्यांचं दर्शन घेतलं. पतिव्रतेचा धर्म असा आहे की पत्नी या ठिकाणी ज्यावेळेस माहेरून सासरला येते ना, पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. या न्यायाने रत्नावलीने महाराज तुळशीदास महाराजांचं दर्शन घेतलं आणि ज्यावेळेस दर्शन घेतलं त्यावेळेस मात्र विचारलं, महाराज आपण एवढ्या रात्री एवढ्या धोधो पावसामध्ये कसे आला. लक्षात नाही का बरं, एवढ्या रात्री एवढ्या पावसामध्ये आपण इथपर्यंत कसे आलात असा ज्यावेळेला या ठिकाणी प्रश्न विचारला ना, त्यावेळेस मात्र तुळशीदास महाराज म्हणला, अगं असं काय बोलतेस, तूच माझ्याकरता या ठिकाणी नाव पाठवली होती ना, मी तिच्यावरती बसून इथपर्यंत आलोय. रत्नावली म्हणली, मी नाव पाठवली होती, चला बघू द्या. बघण्याकरता गेले. ती नाव नसून काय होतं, प्रेत बांधलेले या ठिकाणी ते थडकं होतं बरं का, त्याच्यावरती बसून तिथपर्यंत आले. पत्नी प्रेमामध्ये एवढे आसक्त झाले होते, एवढे मोहून गेले होते की महाराज ते थडगं आहे का नाव आहे याचा सुद्धा आठव त्यांना राहिलेला नव्हता. म्हणले, अहो इथपर्यंत त्या थडग्यावर बसून आले पण वही कशी आले. म्हणजे तू माझ्याकरता दोर सोडला होता ना खिडकीतनं, त्याच्यावरनं मी वर आलोय. महाराज कुठे दोर पाहण्याकरता गेले. अतिशय विषारी या ठिकाणी महाराज नाग होता. स्वामी तुम्ही दोराला पकडून वरी आला नाही, तर महाभयंकर अशा कोबरा नागाला पकडून तुम्ही वरी आला. ज्या वेळेला महाराज तुळशीदास महाराजांनी हा पूर्ण या ठिकाणी प्रसंग डोळ्यांनी बघितला, बेधुंद झालेल्या तुळशीदास महाराजांनी ज्या वेळेला या ठिकाणी महाराज ज्ञानचक्षुने हे प्रसंग बघितला ना, त्यावेळेस प्रसंग असा घडला, मनामध्ये खिन्नता प्राप्त झाली. आणि ज्या वेळेला खिन्नता प्राप्त झाली ना, त्यावेळेस रत्नावलीने
तुलसीदास महाराजांच्या पत्नीने उपदेश करायला सुरुवात केला. बरं उपदेश काय केला महाराज? ज्या पत्नीच्या प्रेमाला मोहून तुम्ही या ठिकाणी प्रेतावर बसून इथपर्यंत आलात, ज्या पत्नीच्या प्रेमावर या ठिकाणी मोहून आपण एका सर्पाला पकडून वरपर्यंत आलात, तुम्हाला भीती सुद्धा वाटली नाहीये आणि काय हे तुम्ही सुद्धा पाहिलं नाहीये. असं म्हणतात, कावळ्याला रात्री दिसत नाही, घोबडाला दिवसा दिसत नाही आणि कामांत झालेल्या माणसाला कधी दिसत नाही. अशी अवस्था या ठिकाणी तुमची झाली. विचार करा ना महाराज, या शरीराची आसक्ती पकडून तुम्ही इथपर्यंत आलात. दिसायला महाराज ती फार सुंदर होती, रत्नावली, म्हणून ती आसक्त झाली होते. रत्नावलीने उत्तर फार छान दिलं बरं का. रत्नावली या ठिकाणी बोलते, रत्नावली या ठिकाणी बोलायला लागते बरं का. रत्नावली म्हणते, अहो मी एवढी सुंदर, माझ्या शरीरावर तुम्ही एवढे आसक्त झाला. विचार करा ना, एवढे जर आसक्त त्या परमात्म्यावर झाला असता, तुम्हाला तो देव भेटला असता का? कारण मला ज्या परमात्म्याने बनवलं ना, मी एवढी सुंदर आहे, पण ज्याने मला बनवलं ना, तो परमात्मा किती सुंदर असेल, तो परमात्मा किती सुंदर असेल. ज्याची रचना एवढी सुंदर आहे, तो परमात्मा किती सुंदर आहे महाराज. नाम तुम्हारा तारनहारा, जय हो. तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, जय हो. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम. बोलो श्याम, बोलो श्याम, बोलो श्याम, श्याम बोलो श्याम, बोलो श्याम, बोलो श्याम, श्याम श्याम. तुम्हारा तारनहारा, अब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे राजा हो, तो परमात्मा किती सुंदर असेल. विचार करा बरं, बघा परमात्मा किती सुंदर आहे. बबन माऊली, लहान लेकरू जर पाहिला नातू, नातू जर का खेळायला लागला तर असं वाटतं याला उचलावं आणि मटकन आपल्या जवळ घ्यावं. का? कारण ते सुंदर दिसते ना, बरोबर आहे का? राज सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. महाराज, लहान लेकरू एवढं सुंदर आपल्याला दिसते, असं वाटतं याला उचलावं, आपल्या जवळ घ्यावं, मोठमोठी याची मुख्य घ्यावं. बरोबर आहे का नाही? पण विचार करा, अरे ज्या परमात्म्याने ज्याला एवढं लेकरं एवढं सुंदर केलंय, तो परमात्मा किती सुंदर असेल. ज्याची रचना इतकी सुंदर आहे, तो परमात्मा किती सुंदर असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. जय हो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार
शशी कळा लोपली राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती महाराज. परमात्मा कसा आहे? राजस आहे, सुकुमार आहे, मदन आहे, त्याचा तो पुतळा आहे. बरोबर आहे का? रवी आणि शशी, सूर्य आणि चंद्र, किरण लोपलिया, याची सुद्धा महाराज या ठिकाणी लोपल्या जाते. एवढा तो परमात्मा सुंदर आहे. बरोबर आहे का नाही? रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार आणि कुंडल मकराकार आणि कुंडल मकराकार मकराकार सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार कानी कुंडले मकराकार कानी कुंडले मकराकार मकराकार सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप रूप सावळे सुकुमार. परमात्मा या ठिकाणी सुंदरतेचं वर्णन फार सुंदर सांगते. भगवंताचं वर्णन करत असताना मात्र अतिशय सुंदर करतात. बरं का? ज्या परमात्म्याचं स्वरूप इतकं सुंदर आहे, तो परमात्मा किती सुंदर असेल. माणसाने कशाचाही अहंकार पकडा, रूपाचा अहंकार पकडला पाहिजे नाही. लक्ष देऊन ऐका बरं. ते लेकरं शांत बसावर थोडीशी करा. सोबदार नाही का आपले हे महती सांगतात. परमात्मा फार सुंदर आहे. जो परमात्मा एवढा सुंदर आहे ना, त्या परमात्म्याकडे आपण जर आसक्त झालात ना, तर देव या ठिकाणी महाराज तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. कथा प्रसंग माझा सांगणं चालू आहे. बोलू नका ना, बोलू नका बरं. बघा, रत्नावली आपल्या पतीला या ठिकाणी उपदेश करते. असं म्हणतात, उपदेश भलते हाती झाल्या चित्ती धरावा. उपदेश करणारा कोण आहे हे पाहू नका, उपदेश काय करतो हे मात्र पहा. बरं, बऱ्याच वेळेस असं होते महाराज, उपदेश करणारा उपदेश करून जातो, पण ऐकणार म्हणतो तो उपदेश करण्याच्या योग्यतेचा नाही, म्हणून मात्र मी ऐकणार नाही. मला असं म्हणायचंय, ज्ञान कोण देतो हे कधी बघितलं पाहिजेत नाही, पण ज्ञान देतो ना हे पहा आणि समोर चला. कारण ज्ञानाला किंमत आहे. समोरचा काय करतो याचा विचार करू नका, ज्ञान देतो ना याचा विचार करा. आणि ऐका ना, आपल्यापेक्षा अधिकाराने लहान जरी असला ना, पण ज्ञान जर सांगत असला तर माणसाने ते ऐकलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? जर ऐकलं नाही ना तर माणसाचा या ठिकाणी काय घात झाल्याशिवाय राहत नाही. बरेचसे माणसं असे लहान व्यक्तीचं कधीच ऐकतात का मावल्या?
एक म्हातारा असं होतं, जेवायला जर बसलं ना ते कोणाचंच ऐकत नव्हतं. कुठं बसलं तर जेवाय बसलं अजिबात कोणाचं ऐकत नव्हतं. महाराज लहान लेकरू जवळ बसलेलं होतं आणि बसेला असताना म्हाताऱ्यात जेवण चालू झालं. पण जेवण चालू झालं त्यावेळेस मात्र त्या म्हाताऱ्याच्या त्या भाजी मध्ये एक माशी पडली. कशामध्ये? वाटीमध्ये भाजी होती, भाजीमध्ये माशी होती. जवळ काशी वाढत होती. म्हणजे म्हातारी बरं हो. पण लहान लेकराने बघितलं की म्हाताऱ्याच्या वाटीमध्ये काय पडली? आजी काय पडली? माशी पडली आजी. आणि माशी पडल्याच्या नंतर महाराज ते लेकरू म्हणते बाबा. ते म्हणलं का जेवोस तो अजिबात बोलायचं नाही. ते म्हणलं बाबा. तो म्हणला जेवोस तो जर का बोलला तर हाणल्याशिवाय सोडणार नाही. पोरग शांत बसलं, काहीच बोललं नाही. यानं जे काच करून कुच करून कार्यक्रम केला कशाचा घासासोबत माशीचा. आणि माशीचा स्वभाव आहे ती जर का पोटात गेली ना ती पोटातलं बाहेर आणल्याशिवाय राहत. आणि ज्यावेळेस माझं जेवण झालं हात धुतला आणि मग म्हणे ती पोराला सांग रे आता काय म्हणतो. म्हणे आता काही सांगायचं काम राहिलं नाही. म्हणे आता काही सांगायचं काम राहिलं. ते म्हणे अरे पण नेमकं सांग ना तू. जेवताना लय आडत होता बाबा 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 आता बोल. तो मला आता काय बोलायचं. तुमच्या वाटीत माशी होती मी सांगून आलो बाहेर काढा. तुम्ही माझं ऐकलं. मला काय सांगायचंय. उपदेश भलत्या हाती झाल्या चित्ती धरावा. उपदेश करणारा कोण आहे हे नका बघू, उपदेश काय करतो हे बघा. हे महत्वाचं आहे जीवन जगण्याकरता. बहुतांश ठिकाणी या ठिकाणी मला असं होतंय की लहान व्यक्तीचा जो अधिकाराने लहान आहे त्याचं माणसं सहसा ऐकून घेत नाही. तसं माणसं घरात कोणाचं ऐकत नाही. बायकोच पुन्हा महाराज गावात कोणाचं ऐकत नाही. पण तिचं ऐकल्याशिवाय घरात तिचं सोडून कोणाचं ऐकत नाही. फक्त तिचं ऐकतं, बाकी कोणाचं ऐकत नाही. बरोबर आहे का? मला काय सांगायचंय या ठिकाणी जो उपदेश चालू होता ना तो उपदेश चालू होता महाराज पतीला आपल्या पत्नीचा उपदेश चालू होता. रत्नावली उपदेश करत होती आणि रत्नावली सांगत होती अहो ज्या देहाकर पाहून या ठिकाणी तुम्ही धो धो पावसामध्ये एका प्रेतावर बसून आला. दरवाजा बंद होता त्या सापाला पकडून वरी आलात. एवढी भक्ती जर महाराज ईश्वराची केली असते ना तर देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहिला नसता. महाराज काही काही माणसं अशी असतात केव्हा अंतकरणाला शॉट बसेल बबन माऊली आणि केव्हा माणसं परावृत्त होतील सांगता येत नाही. आपल्याला शॉट बसतच नाही ही आपली शोकांतिका आहे. आपण कितीही जरी ऐकलं ना एकच वेळ शब्द ऐकला होता कोण रामदास स्वामीनं. बरोबर आहे का नाही. एकदा शब्द ऐकला होता. कोणता होता शब्द तो? कोणता शब्द होता? शुभमंगल सावधान शब्द होता. सावधान. बघा सावधान शब्दाची ताकद इतकी मोठी असते. तो शब्द सांगत असतो आतापर्यंत गाफिलपणा भरपूर झाला. आतापर्यंत हलगर्जीपणा भरपूर झाला पण आता मात्र सावधान. भटजीबा म्हणत असतात आजवर होती आमची आता झालीची तुमची. लग्नामध्ये भटजीबा मंत्र म्हणत असतात आणि माझ्या ठिकाणी मंत्र म्हणतात बाबा रे आजपर्यंत मुलीची जबाबदारी कोणावर होती? आजपर्यंत मुलीची जबाबदारी होती बापावर. आता लग्न झालंय पाणी सुटलंय दानाचा संकल्प सुटला. आता मुलीची जबाबदारी ही महाराज मुलावर गेलेली बर का. आज लोक महाराज जबाबदारी आमची होती आता तुमची आहे. जवाई बापू बबन माऊली
जवाई बापू तुमची पॅन्ट फाटली तर चालल, पण तिची साडी फाटता कामा नाही. याला जबाबदारी म्हणतात बरं का. पत्नीचा महाराजा उपदेश ज्या वेळेला तुलसीदास महाराजांनी ऐकला आणि तुलसीदास महाराजांनी महाराज या ठिकाणी घरादाराचा त्याग केला आणि त्याग करून महाराज या ठिकाणी काही तपश्चर्या करण्याकरता गेले. तपश्चर्या फलिद्रूप ठरली आणि महाराज या ठिकाणी त्यावेळेस मात्र ज्या ग्रंथाची सुरुवात केली ना त्या ग्रंथाचं नाव आहे तुलसी रामायण. ज्या ग्रंथाची सुरुवात झाली ना त्या ग्रंथाची सुरुवात कशी झाली आणि कोणी केली, त्या ग्रंथाची सुरुवात केली महाराज तुलसीदासाने सुरुवात केली बरं का. ऐका, कारण रामायणाचे कवी भरपूर झाले. वाल्मिकांनी रामायण केलं, वाल्मिकांनी रामायण केलं, पण वाल्मिकांनी रामायण कधी केलं? राम प्रभू जन्माच्या अगोदर रामायण केलंय बरं का. केले रामायण रामाधी रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी रामाधी रामायण रामाधी. गणेशाची कीर्ती वाढली वाल्मिकांना सुद्धा रामायण केलंय महाराज, पण रामायण कधी केलंय? राम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदर रामायण केलं. कोळियाची कीर्ती वाढविली गहन केले रामायण रामा आधी. राम प्रभूच्या अगोदर ग्रंथाची निर्मिती झाली आणि नंतर मात्र राम प्रभूला त्या ग्रंथाप्रमाणे वागावं लागलं. याला संताचा अधिकार म्हणतात. बोलिला वाल्मिक वाल्मिक कैसेची करीन बोलिला वाल्मिक कैसेची करीन बोलिला वाल्मिक ऐका, बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन म्हणे नामा. नामदेवराय म्हणतात वाल्मिक जसा बोलला ना, वाल्मिक जसे बोलले ना तसं राम प्रभूला वागावं लागलं. हे असं इथे ऐका, कुछ तुम जाने कुछ हम जाने और बीच का राम जाने. बरोबर आहे का? ही गोष्ट महत्वाची आहे. व्यवहारातली म्हणे झाकली मोठी 1.25 लाखाची. कोणा सांगितलं तुम्हाला 1.25 लाखाची? ऐका, राम प्रभूच्या या ठिकाणी अगोदर मला ज्या ग्रंथाची निर्मिती झाली त्या ग्रंथाचं नाव आहे रामायण. लक्ष देऊन ऐका.
ज्या वेळेला शिव पार्वती यांचा सुंदर संवाद सांगतात, पण संवादामध्ये महाराज प्रश्न असा आहे, शिव आणि पार्वती अगस्त्य ऋषीकडे भागवत या ठिकाणी का रामकथा श्रवण करण्याकरता जात होते. रामकथा ज्या वेळेला श्रवण करण्याकरता जात होते ना, असं म्हणतात कुठली कथा असो, त्या भागवत कथा असो का रामकथा असो, ही एकल्याने ऐकली पाहिजे नाही. कारण रामकथा राम सीतेची आहे आणि कृष्ण कथा कृष्ण रुक्मिणीची आहे. म्हणून कथा ऐकली तर ऐकली दोघांनी पाहिजे बरं का, एकाने ऐकली पाहिजे नाही असं नाही. लक्षात नाही, दोघांनी ती कथा ऐकली पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज दोघांनी कथा ऐकली पाहिजे, बरोबर आहे, पण आमचा महादेव काय बरोबर नाही. काही महादेव म्हणतील कथा ऐकणं दोघांनी बरोबर आहे, पण पार्वती बरोबर नाही ना. तिला सांगायचं एक ती करते, बोलायचं एक बोलती एक. त्याच्यापेक्षा आपुली आपण करा सोडवण, एकल्यानं आपली आपण कथा श्रवण केली पाहिजे. बघा शिव पार्वतीचा सुंदर असा संवाद सांगतात आणि संवादामध्ये महाराज या ठिकाणी प्रसंग असा घडतो की अगस्त्य मुनी रामप्रभूची कथा सांगायला सुरुवात करतात. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र अवतार घेतात ना, अवतार घेण्याच्या पाठीमागचे 5 कारण आहेत, तुम्हाला मी मांडले होते. 5 कारणातलं मुख्य कारण या ठिकाणी समोर व्यक्त करायचा प्रयत्न करतो की रामप्रभूने अवतार का घेतला होता. अनेक अवतार बरं का परमात्म्याचे अवतार घेण्याच्या पाठीमागचे. बघा ब्रह्मदेवाने ज्या वेळेला सृष्टीची रचना केली आणि ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केल्याच्या नंतर मात्र ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून, भुवयापासून, बेंबीपासून या ठिकाणी महाराज काय प्रजेची उत्पत्ती होत होती, पण मात्र सनकादिक उत्पन्न झाले. आणि ज्या वेळेला सनकादिक उत्पन्न झालेत ना, एक वेळचा प्रसंग असा घडला होता. सनकादिक ऋषी वैकुंठामध्ये आले, परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता आले. आणि ज्यावेळेस वैकुंठामध्ये आलेत ना, त्यावेळेस मात्र जय आणि विजयानं त्यांना अडवलं. जय आणि विजयानं ज्यावेळेस अडवलं ना, त्यावेळेस मात्र सनकादिक ऋषी सांगितलं, बाबा आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, आम्ही दर्शन घेण्याकरता आज. जय विजयानं सांगितलं, बाबा परमात्मा हे शेष शय्येवरती निवांत या ठिकाणी आराम करत आहेत, तुम्हाला आम्ही जाऊ देऊ शकत नाही. ज्यावेळेस जाऊ देऊ शकत नाही म्हणतात ना, त्यावेळेस त्याने सांगितलं, आजपर्यंत आम्हाला कोणी अडवलं नाही, तुम्ही मात्र अडवत आहे, असं करू नका, आम्हाला जाऊ द्या, आतमध्ये दर्शन घ्यायचे परमात्मा. ज्यावेळेस बोलायला लागतात त्यावेळेस मात्र सनकादिक ऋषी अट्टहासाने या ठिकाणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, पण जय आणि विजय त्यांना ढकलून देतात. प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या पाठीमागचं कारण आहे बरं का, लक्षितून ऐका. जय विजय या ठिकाणी ढकलून देतात ना, त्यावेळेस प्रसंग असा घडतो की जय विजयाला या ठिकाणी सनकादिक ऋषी शाप देतात की भगवंताच्या दरबारामध्ये राहतात. आणि भगवंताच्या दरबारामध्ये राहून सुद्धा या ठिकाणी तुमच्या अंतःकरणामध्ये जर क्रोध असेल, तुम्ही भगवंताच्या दरबारामध्ये राहण्याच्या योग्यतेचे नाही. माणूस ज्ञानी आहे, माणूस परमार्थिक आहे. जर तो भांडखोर असला तर माणसं म्हणतात तुझा परमार्थ करून काही फायदा नाही. कारण परमार्थाची अवस्था ही अशी असते की शांतत्व अवस्था प्राप्त व्हावी, याचं नाव परमार्थ आहे. सात्विक अवस्था प्राप्त व्हावी, याचं नाव परमार्थ आहे. आणि भगवंताच्या दरबारामध्ये राहता आणि क्रोध उत्पन्न करता, आम्हाला ढकलून देता, तुम्ही ओळखलं नाही आम्हाला, मला राग येतो. आणि सनकादिक ऋषी हे जय विजयाला शाप देता, जा राक्षस व्हाल. ज्या वेळेला शाप होतो ना, आकाशवाणी या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी होते, परमात्मा बाहेर येत आहे. आणि परमात्मा ज्यावेळेस येतात ना, परमात्मा म्हणल्यावर काय झालंय, ज्या वेळेला असा प्रसंग घडतो, सनकादिक ऋषीच्या समोर जय आणि विजय दयायाचना करतात, त्राही माम त्राही माम त्राही माम. महाराज आम्हाला क्षमा करा, आमच्याकडून चूक झाली. पण असं म्हणतात ना, सुटलेला बाण आणि सुटलेला शब्द कधी वापस आलेला नाही. म्हणून एक लक्षात ठेवा बरं का, कथा ऐकणारी मंडळी, एक वाक्य लक्षात ठेवा, बोलत असताना माणसाने कधीही विचारपूर्वक बोललं पाहिजे. शास्त्र सांगते, विचारतो वचना आधी. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला, पश्चाताप करायची वेळ येत नाही. बरेचसे माणसं बोलून जातात आणि मग विचार करतात, नसतो बोललो, बोला पुढचं तर बरं
झालं असतं. अरे बाबा, असं बोलण्यापेक्षा अगोदर विचार कर. पश्चाताप करायची वेळ येत नाही बरं. शास्त्र ज्याने श्रवण केलं ना, शास्त्र ज्याने ऐकलं ना, नाही शास्त्र ज्याने वाचलं ना, सहसा त्याच्या मुखातनं चुकीचे वाक्य बाहेर निघत नाही. नाही बाहेर निघत महाराज. ज्याने वाचलं नाही ना, ज्याने ज्ञान घेतलं नाही ना, ते काय बोलल काय सांगता येईल. विनोदाने महाराज मंडळी सांगत असतात, कधी न माईकवर बोलणारा व्यक्ती माईकवर बोलण्याकरता उभा राहिला कीर्तन झाल्याच्या नंतर आणि बोलू लागला. सावड्या ठिकाणी बोलायची सवय, बोलू लागला. महाराजांनी आपल्या गावामध्ये फार सुंदर कीर्तन केलं, असं सुंदर कीर्तन केलं, असं सुंदर कीर्तन केलं, असं सुंदर कीर्तन केलं की असं कीर्तन मागे होणार नाही आणि पुढेही होणार नाही. तरी मी माझ्या वतीने आणि भावकीच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मला काय सांगायचंय की बोलण्यामध्ये विचार असावा. ज्या बोलण्याला विचार नाही ना, ते बोलणं माणसाला कोणत्या दिशेला नेऊन पोस्ट करेल सांगता येत नाही बरं का. विचार असला पाहिजे, विचार असला पाहिजे. कधी न बोलणाऱ्या माणसाला 26 जानेवारीला बोलण्याकरता उभं केलं. माईक पाला, आता माईक पहिलेच माणसं हलतात, बरोबर आहे की नाही. माईक हातामध्ये आला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. त्याला असं वाटलं बोलावं लागेल. आपण नेमकी निवडून आलो, आता 26 जानेवारी आपण बोललं पाहिजे. मला बोलण्याकरता उभं केलं आणि बोलण्याकरता महाराज तू उभा केला. असा बोलू लागला, काय बोलू लागला हे त्यालाच कळेल मागा आला का असं बोलत होता बरं का. असं बोलत होता, काय 26 जानेवारी पोरो, काय ते कपडे आहेत, काय ते गळ्यातले टाया आहेत पोरो, काय 26 जानेवारी आहे, काय 26 जानेवारीचं वर्णन करा पोरो, काय त्या रांगोळी आहेत, काय तो झेंडा आहे, काय तो झेंड्याचा दोर आहे. हे 26 जानेवारीचं भाषण आहे. लक्षात नाही का बरं काय 26 जानेवारी पोरो. कारण आज 26 जानेवारी काय आहे त्याचं कारण आहे, कालची 25 जानेवारी होती म्हणे पोरो, आजची 26 जानेवारी आहे पोरो. आजची 26 जानेवारी आहे कारण उद्याची 27 जानेवारी आहे. सांगा, याला म्हणतात विचार नसणे आणि शब्द फेकणे. ज्या वेळेला महाराज सनकादिक ऋषी शाप देतात ना, त्यावेळेस महाराज तो या ठिकाणी उपशाप मागायला लागतो. महाराज क्षमा असावी. त्यावेळेस त्यांनी सांगितलेले सुटलेला शब्द आणि सुटलेला बाण कधी वापस येत नाही. तुम्हाला तर या ठिकाणी काय राक्षस व्हावंच लागेल. पण उशाप मागितला, काहीतरी यातून मुक्तता हवी. सनकादिक ऋषीने सांगितलं, जर का देवाची भक्ती कराल ना तर 6 जन्मात मुक्ती प्राप्त होईल आणि विरोध जर कराल तर 3 जन्मात तुम्हाला महाराज मुक्ती प्राप्त होईल. सांगा काय करा. जय आणि विजय म्हणले 6 जन्म भक्ती केल्यापेक्षा 3 जन्मात भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. विरोध केलेला पुरला. महाराज विरोध करतात. पहिला अवतार होतो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा. दुसरा अवतार रावण कुंभकर्णाचा. तिसरा अवतार शिशुपाल आणि वक्रदंत. या महाराज या बघा, ज्या वेळेला या ठिकाणी सनकादिक ऋषी शाप देतात ना, दुसरा अवतार होतो रावण कुंभकर्णाचा. आणि रावण कुंभकर्ण अतिशय उत्पाद या ठिकाणी करायला लागतात ना, म्हणून या ठिकाणी रामप्रभूचा अवतार आहे. हे एक अवताराचं कारण आहे जय विजयाच्या शापाचं. आता जय विजयाच्या शापाचं या ठिकाणी कारण सांगतात. पण जय विजय एवढे मोठे महान संत असताना सनकादिक ऋषीला या ठिकाणी अवहेलना का करतात? लक्षित नाही का कथा? म्हणले अवहेलना करण्याच्या पाठीमागचं कारण आहे, लेकरं जर का उभे असले आणि एका साईडला माणसं उभे आहेत, आपल्याला जर का जागा हवी असली, आपण कोणाला ढकलतो साईडला? बोला ना, कोणाला ढकलतो? लेकर आहे, बरोबर आहे का नाही? कारण लेकरा ठिकाणी मानाही नसतो आणि अपमानही नसतो. ए बरोबर, सरका पलीकडे, लगेच सरकता तू इकडे. तीच अवस्था सनकादिक ऋषी झाली होती. तीच अवस्था जय आणि विजयाची झाली होती. कशी अवस्था झाली होती? कारण सनकादिक ऋषी वयाने महान होते पण शरीराने मात्र लहान होते. वय हजारो वर्षाचं होतं पण शरीर मात्र असं होतं सनकादिक ऋषींचं 5 वर्षाचं. किती वर्षाचं? 5 वर्षाचं.
सूत महाराजाला शौनकादी ऋषीने प्रश्न केला, महाराज एवढे हजारो वर्षाचे ऋषी असताना सनकादिक ऋषी 5च वर्षाचे का होते? त्या प्रश्नाचं उत्तर शौनकादिक ऋषीला सूत महाराजांनी दिलेलं आहे. शौनकादिक ऋषीला सूत महाराज म्हणतात, बाबा हो, ज्या वेळेला ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सनकादिक ऋषीचा प्रकाट्य झालं ना, त्यावेळेस मात्र सनकादिक ऋषींनी ब्रह्मदेवाला विचारलं की हे पिताश्री, आमचा जन्म झाला कशा करता? लक्ष तो नाही का बरं का? ट्रॅक्टरकडे पाहू नका, बसून जाते तिच्या इकडे लक्ष द्या माझ्या. की आमचा जन्म या ठिकाणी झाला कशा करता झाला? कारण प्रत्येकाच्या जन्माच्या पाठीमागचं काहीतरी कारण असते. तुम्हाला मी प्रश्न करतो, तुम्ही जन्माला आला कशा करता? त्याचं उत्तर आहे मरण्याकरता. बरोबर आहे की नाही? कारण उपजल्या पिंडा मरण सांगा ते. ज्याचा जन्म झाला ना, त्याचा एक दिवस अंत हा निश्चित ठरलेला असतो. मला सांगा, जन्माचं आणि मरणाचं अंतर किती दिवसाचं आहे सांगता येईल का? जन्माचं आणि मरणाचं अंतर किती दिवसाचं आहे सांगता येईल का? मावले हो, सरळ बसा, सरळ, आणि झोपू नका. पाहती आजी, आजी आजी उठली बाबा माय, काय कमाल आहे. झोपायचा टाइम आहे का नाही? बरोबर आहे का? एक लक्षात ठेवा, तुम्ही झोप लागण्याचे मुख्य कारण कोणते माहिती आहे का? आपण जसं बसता येईल तसं बसतो, म्हणून झोप लागते. बरोबर आहे का? लक्षातून ऐका बरं का. बघा, सनकादिक ऋषी ज्यावेळेला महाराज ब्रह्मदेवाला विचारतात ना, की आमचा जन्म कशा करता झाला? म्हणले, बाबा प्रजेची वाढ करण्याकरता जन्म झाला. म्हणले, प्रजेची वाढ करायची म्हणजे काय करायचं? म्हणले, मोठं झालं की लग्न करायचं आणि प्रजेची वाढ करायची. लग्न करायचं, प्रजेची वाढ करायची, म्हणजे प्रपंचामध्ये पडायचं, संसारामध्ये पडायचं. सनकादिक ऋषींनी सांगितलं, महाराज संसारात जर माणूस पडला तर नेमका संसार कसा आहे? संसाराची व्याख्या सांगत असताना तुकाराम महाराज एका ठिकाणी फार सुंदर सांगताय, संसार दुःख मूळ चहुकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार दुःख मूळ चहुकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. दृष्टी देईल निर्मळ, दृष्टी देईल निर्मळ. देवाचा एवढा पण महाराज म्हणतात, बाबा रे, तुम्ही ज्या वेळेला मोठे व्हाल ना, तर प्रपंचामध्ये जावं लागेल, आणि प्रपंचामध्ये गेलात ना तर प्रजेची वाढ होऊन जाईल. ज्या वेळेला या ठिकाणी महाराज या ठिकाणी सनकादिक ऋषी बोलायला सुरुवात करतायत, महाराज जर का आम्ही प्रपंचामध्ये गेल्याच्या नंतर प्रपंच करावं लागत असेल, आणि प्रपंच जर का या ठिकाणी मूळरूप या दुःखरूप असेल, तर आम्ही प्रपंचामध्ये जाणार नाही. प्रपंचामध्ये जाणार नाही. महाराज ब्रह्मदेवाने सांगितलं, बाळ हो, लहानपणी तुम्ही किती जरी म्हणलात ना लग्न करायचं नाही, पण लग्न यावेळेस माणूस मोठा होतो ना, त्यावेळेस लग्न केल्याशिवाय पर्याय राहत नाही, प्रपंचामध्ये पडल्याशिवाय पर्याय राहत नाही. सनकादिक ऋषी सांगतायत, महाराज जर का असं असेल ना, तर आम्ही मोठं होणारच नाहीये. मग ते 5च वर्षाचे राहतात. तपश्चर्याच्या माध्यमातनं स्वतःचं शरीर ते आवरून धरतात, 5 वर्षाचे राहतात. वयाने मात्र वय मर्यादा वाढते, पण
मात्र शरीर मर्यादा वाढत नाही, शरीराची त्या ठिकाणी ठेवण तेवढीच राहते. आणि नेमकं जय आणि विजयाचं तेच होतंय. जय विजयाला ओळख न पटल्यामुळं, अधिकार न समजल्यामुळं त्यांची अवहेलना घडते. आणि अवहेलना ज्यावेळेस घडते ना, त्यावेळेस महाराज त्यांना शाप होतो. ज्यावेळेला शाप होतो ना, त्यावेळेस प्रसंग असा घडतो. सांगा 3 जन्मामध्ये परमात्माची प्राप्ती करायची का 6 जन्मामध्ये? म्हणजे 6 जन्म भक्ती केल्यापेक्षा विरोध करून 3 जन्मात परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी. कारण या ठिकाणी काय परमात्मा लवकर आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त झाला ना, तर जीव सुखी झाल्याशिवाय राहत नाही. परमात्म्याची प्राप्ती खरी जीवाची मुक्तता आहे बरं. ज्ञानोबराय ज्यावर या ठिकाणी मला आळंदून निघतात ना, म्हणतात ना, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी असं का म्हणतात? कारण सुखरूप जर कोण असेल तर फक्त तो परमात्मा सुखरूप आहे. बाकी या ठिकाणी सुखरूप दुसरं कोणी सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. भगवान की जय. श्री संत श्री बाबा महाराज की जय. देवासारखा महाराज सुखरूप दुसरा कोणीच नाही बरं. एकमेव सुखरूप जर कोण असेल तर तो परमात्मा सुखरूप आहे. बाकी सगळे या ठिकाणी काय दुःखरूप आहे, सुखरूप अजिबात नाहीये. सुखरूप जर विचार केलात ना, म्हणून शास्त्र सांगते सुखरूप परमात्म्याची प्राप्ती आपण केली पाहिजे. सुखरूप परमात्म्याची प्राप्ती का केली पाहिजे? कारण त्याची प्राप्ती केल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाहीये. बबन माऊली शास्त्र सांगते जोपर्यंत आपला देह चांगला आहे ना, तोपर्यंत परमात्म्याची भक्ती होत असते. एकदा का देह गलित झाला ना, मग मात्र देवाची भक्ती होत नाही. होते का देवाची भक्ती? नाही होत. सनकादिक ऋषी या ठिकाणी ते सांगतात की प्रपंचामध्ये आम्ही का पडत नाहीये? कारण तो दुःखरूप आहे म्हणून या ठिकाणी पडत नाही. आणि परमार्थामध्ये का राहतोय? कारण तोच सुखरूप आहे म्हणून परमार्थ या ठिकाणी आम्ही स्वीकार करतोय. सुखरूप आहे सा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तू. म्हणून माणसाने या ठिकाणी पंढरपूरची वारी केली पाहिजे. बरोबर आहे का नाही? पंढरपूरची वारी केली पाहिजे. माणसं पंढरपूरची वारी करतात ना. पंढरपूरची वारी दर महिन्याला, गुरुजीची दर महिन्याला वारी बरं का. आपली राहिली दर महिन्याला, पण 12 महिना वारी कोणाकोणाची हातवरी करा बरं. पंढरपूरची वारी कोणीच नाही का पंढरपूर वारी जाणार? सगळे घरचेच वारे आहेत का? पंढरपूरची वारी नाही, तुमच्या अंगातच वारे. बरोबर आहे का नाही?
पंढरपूरची वारी कधी वा पंढरपूरची वारी अशी महाराज या माता माऊल्या पंढरपूरच्या वारीला जरी गेल्यात ना वारी चुकली चालल पण बिस्किटची बारी चुकू देत नाही बरोबर आहे वारी चुकली चालल पण बिस्किटची बारी चुकू देत नाही बबन माऊली महाराज त्या पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर लोक काय वाटतील सांगता येत नाही बरोबर आहे की नाही कोणी छत्र्या वाटतंय कोणी बिस्लेऱ्या वाटतंय कोणी बिस्किटचे पुढे वाटतात जे दिंडीत गेले त्यांना चांगलं माहिती आहे बरोबर आहे का नाही कोण काय वाटेल काय सांगता येत नाही भरपूर वाटावाटी असते माणसं भजन सोडून त्या वारीत लागतात शास्त्र सांगते अवश्य वारीमध्ये लागा पण भजन मात्र सोडू नका भजन जर सुटलं ना महाराज असं म्हणतात भजनी विक्षेप त्याची पै मरण भजनामध्ये विक्षेप अवस्था मरणाला कारणीभूत ठरणारी असते इकडे लक्ष द्या माझ्याकडे इकडे लक्ष द्या माझ्याकडे हिना तुम्हाला घ्यायचा का हिना तुम्हाला घ्यायचा का कितीही सांगा तरी अजिबात ऐकायचं नाही आता तर काम झालं कडे बरोबर आहे का नाही ऐका 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 काय माहितीये का नेमकं आपलं असं व्हायला लागलं आपण येऊन बसतो कथेमध्ये पण आपलं पुरेपूर लक्ष कथेमध्ये राहा त्याचं कारण आहे महाराज मी काल सांगून गेलो अनंत कालापासून चालत आलेले संस्कार आहेत कशाचे कशाचे महाराज या संसाराचे आणि संस्काराचे संसार या ठिकाणी महाराज आपल्याला सोडू शकत नाहीत बरं का नाही सोडू शकत याचं कारण सांगतो बघा आपण परमार्थिक आहोत का प्रापंचिक आहोत तुम्हाला एका उदाहरणामध्ये सिद्ध करून दाखवतो आपण परमार्थिक आहोत का प्रपंचिक आहोत सांगू उदाहरण ऐका बघा एक ग्रस्त दररोज सकाळी उठायचा त्याने एक म्हैस घेतली होती काय घेतली होती बोलत चला म्हणजे बोलल्यामुळे झोपणार नाही बरोबर ना एक म्हैस घेतली होती महाराज म्हशी दूध काढलं 5 लिटर दूध देणारी म्हैस होती किती लिटर म्हशीचा आवाज बसला का ऐका 5 लिटर महाराज दूध देणारी म्हैस होती आणि त्याने विचार केला काहीतरी या ठिकाणी आपला धंदा झाला पाहिजे काहीतरी बिझनेस झाला पाहिजे दररोज तो महाराज 5 लिटर दूध काढायचा लोणारला घेऊन जायचा आणि त्याने महाराज दूध ते डेअरीला देत नव्हता ते प्रत्यक्ष घरी जाऊन देत होता 5 घरे नेमले होते प्रत्येक घरी दूध किती देत होता मग तो बोला किती देत होता पाठीमागचे किती देत होता 1 लिटर बरोबर आहे का नाही प्रत्येक घरी 1 लिटर दूध जर दिलं तर 5 घरी दूध दिलं दूध संपलं का राहिलं संपलं दररोज सकाळी उठायचं गोठ्यामध्ये जायचं दूध काढायचं ते कॅटलीमध्ये घ्यायचं कॅटली गाडीला बांधायची गाडीवर बसायचं किक मारायची लोणारला जायचं पहिल्या घरी जायचं बेल वाजवायची ती ताई आली की तिच्या दुधात तिच्यामध्ये महाराज 1 लिटर दूध दरवाजा वाजला नाही का म्हणजे उघडा उघडला उघडला दरवाजा उघडला बरोबर आहे का नाही हा काय म्हणून उघडा बा दरवाजा दूध पुढे सरकायला नको ऐका ज्या वेळेला महाराज प्रसंग असा घडला पहिल्या घरी दूध दिलं दुसऱ्या घरी 1 लिटर दिलं तिसऱ्या घरी 1 लिटर दिलं चौथ्या घरी 1 लिटर दिलं राहिले किती खाली बोला ना किती राहिलं 1 लिटर राहिलं 5व्या घरी महाराज 1 लिटर दूध दिलं घरी आला आराम केला दुसरे सकाळी उठला गोठ्यामध्ये गेला दूध काढलं घरी आला कॅटलीमध्ये टाकलं कॅटली महाराज उचलली गाडीला बांधली गाडीला चाबी लावली गाडीवर बसला आणि किक मारली बसला अशी किक मारली अशी गाडी पळाली आता पहिली गाडी स्प्लेंडर पहिली आता बुलेट गाडीवर बसला किक मारली आणि लोणारला गेला ऐका बरं आता आपण परमार्थिक आहोत का प्रापंचिक आहोत मला हा सिद्धांत पटवून द्यायचा आहे
लोणारला गेला आणि महाराज प्रत्येक घरी दूध देऊ लागला. पहिल्या घरची बेल वाजवली, पहिल्या घरची बेल वाजवली, दरवाजा उघडला, दरवाजा उघडला, बाई आली. तिनं पातीला समोर केलं, त्यामध्ये महाराज 1 लिटर दूध टाकलं. किती राहिलं? किती राहिलं? 4. दुसऱ्या घरी गेला, बेल वाजवली, दरवाजा उघडला, पातीला समोर आलं, त्याच्यामध्ये दूध टाकलं. आता किती राहिलं दूध? आता दूध किती राहिलं? 3 लिटर. तिसऱ्या घरी गेला, बबन माऊली, तिसऱ्या घरी गेला, बेल वाजवली, बाईन दरवाजा उघडला, 1 लिटर दूध टाकलं. पण दूध टाकत असताना त्या घरची बाई म्हणली, दादा, अरे माझ्या मुलीला पाहण्याकरता पाहुणे येऊन राहिले, माझ्या मुलीला पाहण्याकरता पाहुणे येऊन राहिले. एक काम कर, दररोज मी 1 लिटर दूध घेत होते, पण आज काही कर राजा, पण मला 2 लिटर दूध दे. किती दे? किती दे? 2 लिटर दूध दे. घर किती झाले होते? घर किती झाले होते? 2 झाले होते आणि 2 राहिले होते. आणि तिसऱ्या घरची बाई म्हणत होती, दादा, आज मुलीला पाहण्याकरता पाहुणे येऊन राहिले, दूध मात्र आज 1 लिटर नाही तर 2 लिटर दूध दे. त्यानं सांगितलं, ताई, दिला असतं, पण दूध हे मापाचं आहे. दूध कसे? दूध कसे? दूध मापाचं आहे. आणि अजून 2 घर बाकी राहिलेले आहे. त्या ताईने सांगितलं, बाबा, तुझ्या बहिणीची मुलगी समज, पण कमीत कमी मला 2 लिटर दूध दे. नाविलाज झाला, तिने महाराज त्याच्याकडून 2 लिटर दूध घेतलं. पहिले 2 घर झाले होते आणि तिसऱ्या बाईनं 2 लिटर दूध घेतलं. म्हणजे आता कॅटली दूध किती राहिलं? किती राहिलं मावले हो? किती राहिलं? 1 लिटर. आता समोरचे पुढे 2 घर राहिले. आता पुढच्या 2 घरी दूध देणं अर्जंट आहे. मग नेमकं आता त्याने 1 लिटर दुधाचा कार्यक्रम कसा करावा? काय केलं पाहिजे? पाणी टाकलं पाहिजे. सांगा, तुम्ही जर कथेतल्या दुधात पाणी टाकता तर घरच्या दुधात कशी काय पाणी टाकणार? बरोबर आहे का नाही? आपण 1 मिनिटात उत्तर बाहेर पडलं, त्याच्यात पाणी टाकलं पाहिजे. याचं नाव आहे प्रपंच. याचं नाव काय आहे? प्रपंच. प्रपंच. महाराज, कुठं आपला पाणी टाकण्याचा प्रपंच आहे आणि कुठं आसुरबाबाचा परमार्थ आहे. बरोबर आहे का नाही? या संसार नगरी बाजार भरला गंगाई. या संसार नगरी बाजार भरला गंगाई. हो या संसार नगरी बाजार भरला गंगाई. या संसार नगरी बाजार भरला या संसार नगरी बाजार भरला
महाराज अतिशय सुंदर आहेत बरं का. यात सुख नाही त्यात सुख नाही. नेमकं सुख कशात आहे? बरोबर आहे का नाही? प्रत्येक व्यक्ती महाराज सुखाच्या आशेने धावतो, पण आजपर्यंत कोणालाही सुख भेटलेलं नाही. शास्त्र सांगते बघा, आशा वधिको गता हा. आशा माणसाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. ऐका महाराज, आशा कशाला म्हणतात राजा हो? संत महात्मे म्हणतात आशेचा बाध केल्याशिवाय देव भेटत नाही बरं का. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकूनी. आशा टाकून दिल्याशिवाय महाराज परमात्मा या ठिकाणी भेटत नाही बरं का. आशा ही दुःख दिल्याशिवाय राहत नाही. पंढरपूरला गेला कशा करता? सुख भेटण्याकरता. कशा करता? सुख भेटण्याकरता. पंढरपूरला गेला आणि महाराज पंढरपूरचा नियम असतो, विदितो हरी कथा चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दान. महाराज चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, भगवंताच्या दर्शनाकरता यायचं, भगवंताचं दर्शन घ्यायचं. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. नगर प्रदक्षिणा करायची, विदितो हरिकथा, हरिकथा कीर्तन ऐकायचं करायचं. याला पूर्णावतीची पूर्णवारी असं म्हणतात. वारी करता गेला आशावधी को गता. हा लक्ष ठेवा. वारी करता गेला, चंद्रभागेमध्ये गेला, स्नान करू लागला. स्नान केलं आणि स्नान ज्या वेळेला झालं ना राजा हो, त्याला एक पेटी सापडली तांब्याची. कोणती पेटी सापडली? तांब्याची पेटी सापडली. तांब्याची पेटी होती, तांब्याचं कुलूप होतं. त्याने ती पेटी पाहिली, इकडे तिकडे बघितलं तर कोणी दिसलं नाही. त्याला असं वाटलं पेटी नेमकी कोणाची. पेटी उचलली, आपल्या पिशवीमध्ये टाकली. बबन माऊली पेटी उचलली पिशवीमध्ये टाकली, आणि पेटी उचलून पिशवी ज्यावेळेस टाकली ना, विचार केला ज्या अर्थी पेटी तांब्याची आहे गुरुजी, ज्या अर्थी पेटी तांब्याची आहे आणि कुलूपही तांब्याचं आहे, त्या अर्थी पेटीतला माल काही साधा. टेलर, पेटीतला माल काय साधा नाही. ऐका बरं का महाराज, पेटी घेतली, विचार करू लागला आता थांबण्यात काही मजा नाही. वारी सोडून दिली, एसटी मध्ये बसला, घरी आला. घरचा दरवाजा वाजवला, बायकोन दरवाजा उघडला, ती सांगितला हो अजून वारी व्हायची राहिली ना. ते मला तुला काही कळत नाही, सरक बाजूला. आतमध्ये गेला, दरवाजा लावून घेतला. तुम्ही आहे तरी काय? तू म्हणला काय, हे जर मला माहित असतं तुला नसतं का सांगितलं म्हणे. लक्ष तुम्ही ऐका बरं का. आतमध्ये गेला महाराज, ते तांब्याची पेटी, तांब्याचं कुलूप होतं. सावकाश फोडलं, शेजाऱ्याला आवाज गेला पाहिजे नाही, आणि कुलूप फोडलं, पेटी उघडली. आणि पेटी उघडल्याच्या नंतर महाराज पेटीमध्ये काय सापडलं तर वाटी, वस्त्रा आणि लोकांची दाढ्या केलेली. बरोबर आहे का नाही? मला काय सांगायचंय, एवढा मोठा परमार्थ करण्याकरता एवढी मोठी वारी केली, पण एका आशेनं वारी पूर्ण संपवून टाकली आणि आणली घरी. तर काय बरोबर आहे? मला काय सांगायचं, आशा ही माणसाला जीवनामध्ये काय आहे महाराज संपवल्याशिवाय राहत नाही. आशा उपजली देवासी भगवंतासी, निज वामनत्व आले त्यासी. जर आशा देवाला उत्पन्न झाली तर त्याला या ठिकाणी महाराज निजपणा या ठिकाणी घ्यावा लागतो. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपल्याला आशा सोडेल का? महाराज म्हणतात आशा सोडल्याशिवाय पर्याय नाही. का नाही त्याची घेता शिरी, होईल दुरी. निजपंत तुकाराम महाराज म्हणतात, गेले आशा पासनी बारोनी, गेले आशा पासनी बारोनी. हो गेले आशा पासनी वारुणी, गेले आशा पासनी वारुणी. फक्त ऐशियाची देही उदास, भक्त ऐसे दानाचे देई उदास. ऐशी जानाची देही उदास. भक्त ऐसे
प्रपंचामध्ये निर्माण होत असते. सनकादिक ऋषीने सांगितलं, बाबा ही आशा, हा प्रपंच आम्ही आमच्यामध्ये उतरू देणार नाहीये, मोठे होणार नाही, लहानच असू. आणि ते सनकादिक लहान राहिले, हे त्याच्या पाठीमागचं उत्तर आहे. बरं का, सनकादिक ऋषीचा ज्यावेळेला शाप झाला आणि शापाचा परिणाम मात्र हा झाला की या ठिकाणी हिरण्याक्ष हिरण्यकश्यप दुसरा अवतार रावण आणि कुंभकर्ण, आणि रावणाला आणि कुंभकर्णाला मारण्याकरता ज्याचा अवतार झाला ना, त्याला प्रभू रामचंद्र असं म्हणतायत. बरं का, हे अवताराचे एक कारण आहे. अवताराचं दुसरं कारण कोणतं आहे? अवताराचं दुसरं कारण आहे महाराज प्रताप भानू. अवताराचं तिसरं कारण कोणते? नारद महर्षी. राम प्रभूच्या कार्याची पावती, राम प्रभू या ठिकाणी महाराज जन्माला आले, येण्याच्या पाठीमागचे कारण कोणते कोणते आहेत हे या ठिकाणी सविस्तर महाराज सांगतात. तिसरं कारण हे आहे की महाराज ज्या वेळेला कृष्ण परमात्म्याला 16,108 पत्न्या होत्या. विष्णू अवतारामध्ये लक्ष्मी माता होते. भगवंताचा अनेक पत्न्याचा संवाद सांगतात. नारद महर्षी एक वेळेस परमात्म्याला भेटतात आणि परमात्म्याला ज्यावेळेस भेटतात ना, त्यावेळेस नारद महर्षी परमात्म्याला विचारतात. नारद म्हणतात की हे भगवंता, मी तपश्चर्या करण्याकरता चाललोय. नारद महर्षी तपश्चर्या करतात. बरं का, नारदाची तपश्चर्या एवढी फलितरूप ठरती, स्वतः कामदेव होतो. कोण येतात? कामदेव येतात, तरी सुद्धा नारदाची तपश्चर्या भंग होत नाहीये. आपण देवपूजा करायला जरी बसलो तरी 3दा देवपूजा करता असताना उठल्याशिवाय राहत नाहीये. बरोबर आहे का नाही? आपला परमार्थ असा असतो की आपला हरिपाठ तेव्हा सुरू होतो एकदा मुरीद गेले. आताच्या भाषेत जरा संस्कृत झाली, बरोबर आहे का नाही? जरा सुशिक्षित भाषा झाली, बरोबर आहे का नाही? आता माणसं बाथरूम मध्ये गेले की तेव्हा याचा हरिपाठ सुरू होतो, बरोबर आहे का नाही? मला काय सांगायचं आहे, देव देवळा तनचित अशी अवस्था बंद. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. प्रसंग असा घडला, नारद महर्षीची महाराज तपश्चर्या फलद्रूप ठरली आणि नारद महर्षी महाराज कामदेवाला जिंकले, कामदेवाला जिंकले. नारद महाराज की जय, नारद महाराज की जय. या ठिकाणी जय जयकार सुरू झाला नारदाचा. माणसाला सगळं पचवता येते पण स्तुती पचवता येत नाही. बघा, ज्ञानोबराय म्हणता, नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. खरं सांगा, घरामध्ये त्रास कारभाऱ्याले का नुसतं भाकरी खाणाऱ्याले? जो कारभारी आहे ना, त्याला त्रास झाल्याशिवाय राहत नाही. त्याच जर का चुकलं ना माणसं, म्हणतो मी कारभारी आहे ना, मग सहन केलं पाहिजे ना, त्याला बोलल्याशिवाय राहत. मी बोलत नाही, शास्त्र सांगते, जयांगी मोठे पण तया यातना कठीण. ज्याला मोठेपण आहे ना महाराज, त्याला यातना सहन कराव्या लागतात. नारद महर्षीला या ठिकाणी महाराज सर्वांनी एवढं उचलून धरलं. आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर हरभऱ्याच्या झाडावर चढवलं बा. नारद महर्षी, जो काम महादेवाला जिंकता नाही आला, जो काम महादेवाला जिंकता नाही आला, तो काम नारदाने जिंकला. ज्यावेळेस असं बोलण्यात आलं ना महाराज, डोळ्यासमोर चित्र आणा. नारद महर्षी तपश्चर्या पूर्ण झाली आणि नारद महर्षी तपश्चर्या पूर्ण होऊन नारद महर्षी ज्या वेळेला परमात्म्याच्या भेटी करता आलेत ना, परमात्म्याने महाराज येत असताना नारद महर्षी असं स्वरूप धारण केलं. त्या स्वरूपाचं नावे विश्वमोहिनी. कोणतं स्वरूप? विश्वमोहिनीचं रूप धारण केलं. विश्वालाही जी मोहून टाकते ना, तिचं नाव हे विश्वमोहिनी. देवाला सगळं सहन होते पण अहंकार सहन होत नाही. शास्त्र सांगते, तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला महाराज तो भार सहन होत नाही. नारद महर्षी विश्व या ठिकाणी का समोर येतात, भगवंत विश्वमोहिनीचं रूप धारण करतात. नारद महर्षी
त्या विश्वमोहिनीकडे पाहतात आणि मोहून जातात. विश्वमोहिनी गुप्त होऊन जाते. नारद महर्षी महाराज भगवंताच्या महालामध्ये येतात. भगवंताला 16,108 पत्न्या असतात. भगवंताचा महाराज महाल फार सुंदर असतो आणि परमात्म्याचा एवढा मोठा प्रपंच जर पाहला आणि पाहिल्याच्या नंतर नारद महर्षीच्या अंतःकरणामध्ये असा भाव तयार होतो की आपल्याला सुद्धा एखादी पत्नी असावी. जमलं का आता? लक्ष देऊ नका. आता जमलं का? ज्याने कामावर विजय प्राप्त केला पण महाराज परमात्म्याच्या सहवासात राहिले, विश्वमोहिनीचं दर्शन झालं आणि त्यांनाही इच्छा झाली आपण सुद्धा लग्न करावं. शास्त्र सांगते रामायणाचं आचरण करा आणि भागवताचं भगवान श्रीकृष्णाचं उच्चारण करा, आचरण करू नका. कारण आचरण करण्यास योग्य राम प्रभूचं चरित्र आहे आणि उच्चारण करण्यास योग्य भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. ते आपल्याला जमणार नाही. बरेचसे माणसं जे घ्यायला पाहिजे ते घेत नाही आणि जे घ्यायला नाही पाहिजे ते घेतल्याशिवाय राहत नाही. काय झालं, एका गावामध्ये पोथी लावली. कोणत्या महिन्यात लावते बघून? कोणत्या महिन्यात लावता? भाद्रपद. कोणत्या महिन्यात पोथी लावता? श्रावण महिन्यामध्ये. बरोबर आहे का नाही? आता एका ग्रस्तान महाराज पोथी ऐकायला गेला. आता ज्या गावात पोथी ऐकायला गेला तिथं ग्रंथ लावलेला होता हरिविजय. कोणता लावला होता? बोला गुरुजी. हरिविजय लावलेला होता आणि हरिविजय ग्रंथ चालू होता आणि हरिविजयामध्ये नेमका असा विषय आला होता की महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला किती होत्या? बोला ना. 16,108 बब्बन माऊली. 16,108 होत्या. महाराज त्यांनी पूर्ण प्रसंग ऐकला, भगवंताच्या प्रपंचाचा पूर्ण प्रसंग ऐकला आणि घरी आलं. त्याने डोक्यात बाकी काहीच ठेवलं नाही, फक्त एकच ठेवलं. त्याला किती होत्या? 16,108 होत्या. आणि महाराज घरी आलं आणि घरी आल्याच्या नंतर बायकोला बोलू लागलं. बरं आता महाराज बोलण्याची टोनिंग वेगळी असते बरं का. रागाच्या बोलण्याची ट्युनिंग वेगळी आणि प्रेमाच्या बोलण्याची ट्युनिंग वेगळी. घरी आलं आणि बायकोला म्हणू लागलं, म्हणलं ऐकलं का? म्हणलं ऐकलं का? महाराज एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा ती म्हणली अहो किती वेळच म्हणलं लावलं तुम्ही, काय म्हणलं एकदा होऊ द्या ना. ते म्हणलं काय येतं? बरोबर आहे का? त्यानं सांगितलं अगं मी पोथी ऐकण्याकरता गेलो होतो आणि पोथीमध्ये असा विषय ऐकला की एकल्या भगवंताला 16,108 बायका होत्या. ही म्हणे बरोबर आहे ना, मला माहिती आहे त्या 16,108 होत्या म्हणून. तो म्हणला अगं मला जे म्हणायचं ते वेगळं आहे आणि तू जे ऐकते ते बोला ना वेगळे. कारण शब्दातला भाव वेगवेगळा असतो बरं का. यानं सांगितलं अगं भगवंताला 16,108 बायका होत्या. ती म्हणे मला माहित आहे. तेव्हा म्हणला तुला जे माहित आहे ते मला म्हणायचं नाही आणि जे मला म्हणायचं ते तुला समजत नाही. ही म्हणली नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? मग हिची टू पेटली बरं का. कारण एखादे वाक्य असे असतात की ते डबल सांगितले मग पटल्याशिवाय राहत. बोला काय म्हणाय तुमच्यावालं? तो म्हणला तुला सांगितलं असतं पण तू इनाकारण रागावशील. तू जर का रागवत नसशील तर मात्र मी सांगतो, नाही तर सांगत. कारण कुठली गोष्ट अशी असती बांधून घेतल्याशिवाय बोलायची नसते. बरोबर आहे का नाही? तुला मी सांगतो मग रागवू नको. ती म्हणली सांगा तर खरं. तू म्हणला सांगतो गड्या पण रागवू नको. ही म्हणली अहो सांगा. तो म्हणला अगं भगवंताला 16,108 बायका होत्या. मला असं वाटते आणखीन. बोला ना, बोला बोला बोला. आणखीन एखादी. महाराज महिला मंडळ काही सहन करतील
पण ते नाही. बरोबर आहे का नाही? झाला विषय असा, एवढा राग आला तिला, पिशवी भरली की डायरेक्ट माहेर. ह्यो म्हणला अगं थांब, अगं थांब, अगं थांब. कशाचं थांब आलंय? महाराज जी पिशवी उचलली म्हणसाल की माहेरला निघून गेली. अतिशय रागामध्ये होती. माहेरला गेल्याच्या नंतर महाराज आई वडिलांना विचारलं, अगं बाळा काय झालं? मी काहीच बोलायला तयार नाही. बाप म्हणला, अगं ती जरा रागवेल दिसते, रात्रभर आराम करू दे, सकाळच्या पहिले विचारू आपण तिला. आता विषय असा झाला, ही ज्या कारणामुळे आली होती नेमकं तेच कारण त्या ठिकाणी घडत होतं. कोणतं कारण? ज्या घरी गेलती ना महाराज, नेमकं असं घडलं की बापाच्या घरी सुद्धा पोथी लावेल होती. बाप म्हणला, अगं पोरी, कितीही संकट आलं ना, तो पोथी संकट दूर केल्याशिवाय राहा नाही. पोरगी म्हणली, त्या पोथीनच तर संकट आणलं म्हणजे. कोणा संकट आणलं? पोथीनच तर संकट आणलं म्हणजे. एवढं ते अजिबात नाही पोथीन वगैरे काय आपलं ऐकायला यायचं नाही. आता झाला विषय असा महाराज, घरामध्ये पोथी लावलेली होती. ही आतल्या घरामध्ये झोपली होती. राग महाराज झोपली होती. आणि राग झोपलेला माणूस लवकर झोपी जात नाही ना. ही जरी पोथी ऐकायला आली नाही, पण बैठकीत ती पोथी घरामध्ये ऐकू येत होती ना. पण नेमकं महाराज ज्या पोथीनं या ठिकाणी रागावून आली होती तो ग्रंथ होता हरिविजय. आणि बापाच्या घरी लावला होता कोणता ग्रंथ? कोणाचा? प्रताप. पांडव प्रताप लावलेला होता. मला असं वाटतं पांडवाचाच प्रताप म्हणून पांडव प्रताप असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? पांडव प्रताप या ठिकाणी ग्रंथ लावलेला होता. आणि ती पोथी महाराजांच्या कानावर पोथी. नेमका त्या दिवशी विषय आला होता, एकल्या द्रुपदीला 5 पती होते. किती होते? 5 पती होते. महाराज हिनं गोदड अंगावर घेतलेलं होतं. आणि नेमकं ती विषय ऐकला, हिच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं बा. अंगावरच मला ती अंगठून फेकलं आणि पोथीमध्ये येऊन बसली. आणि महाराज वाचकाला विचारलं, महाराज डबल येता वाचत एवढी ओवी? वाचकांनी परत पहिल्यापासून ती ओवी वाचली आणि ओवीचा अर्थ सांगितला. एकल्या द्रुपदीला 5 पती होते. फार मोठ्या आनंदामध्ये प्रपंच होता. पोथीकाराची पोथी संपली, आरती झाली, ही झोपली. सकाळच्या पारी महाराज उठली, स्नान वगैरे केलं, बॅग भरली आणि जशी आलती तशीच निघाली. बाप म्हणला, ग पोरी आलती कुणीकडं, चालली कुणीकडं? हिनं सांगितलं, ज्याच्या करता आलते त्याचं उत्तर मला आता मिळालं. महाराज गेली बघ घरी. हे दरवाजात बसेल होतं वाट पाहत. तेवढ्यात ही आली. महाराज जशी आली तशी हिचा जो काम धंदा होता दररोजचा तो सुरू झाला. याला वाटलं काल फार मोठा आभाळ आलं होतं, हिच्याकडे काढू लागल्या. आज एवढं शांत कसं काय झालं? वातावरण पूर्ण शांत कसं काय झालं महाराज? आता यानं बी शांत राहावं का नाही? ही बोलण्याची वाट पाहू लागली. कोणाचं? त्याच्या बोलण्याची वाट पाहत होती. ते म्हणे, अगं तुला मी याच्यानं म्हणलं होतं, तुला मी सांगत नाही. सांगितलं निघून गेली बापाच्या घरी. तिने सांगितलं, हो मी राग गेले नाही, सहज गेले होते भेटी करता. काय सांगितलं? सहज गेली ती भेटी करता. म्हणे मग तुला राग आला नाही? म्हणे अजिबात नाही. डबल सांगा काय म्हणले तुम्ही, सांगा आता. कोण म्हणे असं? बायको म्हणे, बरं का सांगा काय म्हणता? तो म्हणे, अगं मी तुला कालच सांगितलं ना. ती म्हणली डबल सांगा. शिव म्हणला, मी हरिविजय ग्रंथामध्ये असं ऐकलं, एकल्या भगवंतालं 16,108 बायका होत्या. ती म्हणली, मग नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? शिव म्हणे, मला असं म्हणायचं आहे की मला आणखीन एखादी. ती म्हणे, काही हरकत नाही, पण मी बापाच्या घरी गेले होते आणि मी सुद्धा तिथं ग्रंथ ऐकला. आणि तो ग्रंथ होता पांडव प्रताप. आणि त्याच्यामध्ये विषय निघाला होता कोणता? एकल्या द्रुपदीला 5 पती होते. शिव म्हणला, तुला म्हणायचं काय? ती म्हणली, मग तुम्हाला म्हणायचं काय? शिव म्हणला, मला काय म्हणायचं नाही. ती मला बी काय म्हणायचं नाही. तेरी बी चुप आणि मेरी बी चुप. बरोबर आहे का नाही? याला म्हणतात गुरुला महागुरु भेटल्याशिवाय पहिला गुरु शांत बसत नाही. खरं आहे ते, नाही का? विषय असा आहे महाराज, चरित्र ते उच्चारावे, केले देवे
आणि चरित्र ते आचरावे, केले देवे अयोध्या. बरोबर आहे का नाही? हा, आचरण जर करायचं झालं ना तर प्रभू रामचंद्राचं करा, आणि उच्चार जर करायचा झाला ना महाराज भगवान श्रीकृष्णाचा करा. एक वाक्य लक्षात ठेवा रे, आपण फक्त परमात्म्याच्या 16,108 बायका पाहता, पण ज्या परमात्म्यानं 12 गाव अग्नी गिळला होता ना, हे कधी कोणी पाहायला तयार नाही. अरे 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला उत्पत्तीचा झटका दिला तर माणसं 2 उडी हाणतात. कधी याचा विचार? परमात्म्याची लीला कळणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. परमात्म्याला 16,108 पत्न्या होत्या, तरी पण तो ब्रह्मचारी ठरला. याचं नाव देव आहे. भागवतामध्ये फार सुंदर कथा आहे. ज्या वेळेला दुर्वास ऋषी आले होते, दुर्वास ऋषी आले, दुर्वास ऋषीने सांगितलं भगवंता मला भूक लागलेली आहे, काहीतरी खाण्याकरता आण. भगवंताने सांगितलं काही हरकत नाहीये. दुर्वास ऋषी म्हणले भगवंता मी गंगेवर या ठिकाणी स्नान करतो यमुना मातेच्या तीरी, आणि त्या ठिकाणी बसतो, सर्व स्वयंपाक तयार करा आणि तिथपर्यंत घेऊन या. लक्षातून आहे का? बर का, परमार्थ किती आगळा आणि वेगळा आहे. भगवंतानं 16,108 पत्न्याला मला स्वयंपाक करायला सांगितलं, आणि दुर्वास ऋषीला अन्न किती लागत होतं? एका टायमाला दुर्वास ऋषीला अन्न किती लागत होतं? किती खंड्या? 60 खंड्या. 60 खंड्या म्हणजे 1 खंडी म्हणजे किती पोते? 1 खंडी म्हणजे 20 पोते होतात. आता 60 खंड्या म्हणल्यावर किती लागले? 20 गुणिले 60 गुरुजी किती व्हायला आकडा? जो होईल तो. चला पुढं. चला, लय होतो तो. बरोबर आहे का नाही? तेवढंच मत लय होतो तो. बरोबर आहे का नाही? आता पुढे जाण्याचा अर्थ आहे. मला काय सांगायचं, एवढं ज्या दुर्वास ऋषीला लागत होतं, त्या दुर्वास ऋषीने भगवंताला सांगितलं होतं मला भूक लागलीये, जेवण घेऊन ये. आता भगवंताच्या पत्न्या किती होत्या? 16,108. प्रत्येकीला स्वयंपाक करायला सांगितला, थाळी भरायला सांगितली, डोक्यावर घ्यायला सांगितली, आणि त्या दुर्वास ऋषीला नेऊन द्यायला सांगितलं. डोळ्यासमोर चित्र आणा. प्रत्येकीने स्वयंपाक घेतला, निघाल्या. पण ज्यावेळेस निघाल्यात ना महाराज, पाऊस भरपूर झाला होता आणि यमुना माता तुडुंब भरून वाहत होती. यमुना माता तुडुंब भरून ज्या वेळेला वाहायला लागली, त्यावेळेस डोळ्यासमोर चित्र आणा. जर का महाराज ही नदी भरून चालली तर माणसं इकडे येतात का? नाही येत. ते वाढदिवस असो का काही असो, अजिबात इकडे येत नाही. बरोबर बाबा माऊली? बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी बचा. प्रसंग असा घडला, यमुना माता भरून वाहा लागली. सर्वच्या सर्व राण्या यमुना मातेच्या काठावर उभ्या राहिल्या. लक्षात आहे का? बरं का, परमार्थाची परमात्म्याची लीला कळण्याकरता माणसाला त्या परमात्म्याचा अनुग्रह अंतकरणामध्ये व्हावा लागतो, तेव्हा ते कळते, नाही तर कळत नाही. सर्व पत्न्यांनी सांगितलं आता जायचं कसं पलीकडं? दुर्वास ऋषी कुणीकडे होते? नदीच्या पलीकडून होते. परमात्मा सोबत होता. 16,108 पत्नी महाराज परमात्म्याला विचारले, भगवंता स्वामी तुम्ही सांगितलं स्वयंपाक करायचा, आम्ही स्वयंपाक केला. तुम्ही सांगितलं सोबत घ्या, घेतला. तुम्ही सांगितलं त्या रोज दुर्वास ऋषीला जेव घालायचं, आम्ही इथपर्यंत आलोय. पण दुर्वास ऋषी नदीच्या पलीकडनं आहेत ना, आता यमुना भरून चालली, आता पलीकडे जायचं कसं? याचं उत्तर सांगा, आम्ही न्यायला तयार आहोत. महाराज वाक्य हितलं महत्वाचं आहे. भगवंतानं 16,108 पत्न्याला सांगितलं म्हणावं यमुना मातेला, आमचा नवरा जर ब्रह्मचारी असेल, काय सांगितलं बाबा माऊली? आमचा पती जर ब्रह्मचारी असेल तर यमुना माता वाट देशील. हे कोणाला सांगणं चाललंय? बबन माऊलीला.
हे कोणाला सांगणं चाललंय? स्वतःच्या बायकाला सांगणं चाललंय, स्वतःच्या पत्नीला सांगणं चाललंय. म्हणावं आमचा पती जर ब्रह्मचारी असेल तर यमुना माता वाढली. या 16,108 म्हणू लागल्या, हे 10 पोरं आणि प्रत्येकी एक मुलगी होती. ह्यो ब्रह्मचारी कसा ठरला? एक म्हणे अग जास्ती चौकशा करूच नको, इथंच परीक्षा आता याची. कोणाची? बोला ना, कोणाची? बोला, कोणाची? देवाची नाही, नवऱ्याची. नवऱ्याची म्हणजे कृष्ण परमात्मा त्यांचा नवरा होता ना. हीच परीक्षा म्हणली आता पतीची या ठिकाणी परीक्षा पाहण्याची. एक काम कर म्हणे, यमुना मातेला बोलून टाक. आता यमुना मातेच्या जवळ गेल्याने सांगितलं, हे यमुना माता, 16,108 पत्नी असून सुद्धा आमचा पती जर ब्रह्मचारी असेल तर तू आम्हाला वाट देशील. म्हणायला अवकाश आहे. म्हणते ना म्हणते लगेच यमुना माता दुभंगली आणि महाराज यमुना मातेने या 16,108 पत्नी कमने नटधारी तू कमने नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी तू कमने नटधारी अवल केवळ ते केवळे अवल केवळ ते केवळे जय हो. अवल केवळ ते केवळे महाराज तुकाराम महाराज प्रमाणे तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे पुढे. परमात्म्याची लीला कळण्या एवढी सोपी गोष्ट नाही. 16,108 पत्न्यांनी ज्यावेळेला शब्द सांगितला यमुना मातेला, आमचा पती जर ब्रह्मचारी असेल तर वाढ देशील. एका सेकंदामध्ये वाढ भेटली. आणि ज्यावेळेस वाढ भेटली ना, 16,108 पत्न्या एकमेकीकडे पाहू लागल्या. हे कसं काय शक्य घडलं? याने एकमेकीकडे पाहिलं, नवल नाही परमात्म्याकडे पाहू लागल्या. अरे बाबा, तू आमचा पती आहे आणि आम्हाला चांगलं माहित आहे ना, आणि मग तू ब्रह्मचारी कसा ठरला? भगवंतान सांगितलं, मी कसा ब्रह्मचारी ठरला हे सिद्ध कशावर झालं? बोला बोला, कशावर झालं? यमुना मातेनं वाट दिली याच्यावर झालं. मग तिनं जर वाट दिली असेल तर तिला विचारा, मला विचारू नका. कोण आलं? यमुना माते. सांग म्हणे यमुना माता, तू वाट कशी का दिली? हा ब्रह्मचारी कसा ठरला? तिनं सांगितलं, 10 मिनिटात इकडून तिकडे जाता का? हो सुरू डबल. इकडून तिकडे जाता का? हो सुरू डबल. बाकीच्या म्हणल्या, बाई अगोदर हा प्रसाद तिकडे घे, मग हिला आपण विचार. सर्व इकून तिकडे गेल्या. तिकडे बाबा कोण बसला होता? कोण होते? दुर्वास बसले होते. दुसरा दुर्वास महाराज. आणि दुर्वास जेवायला बसले होते. दुर्वासाने सांगितलं, आणा लवकर, मला भूक लागली. पण ह्या ज्यावेळेला इकून तिकडे गेल्यात ना, लक्ष देऊन कथा आहे का बरं का? कारण कथा जर का थोडीफार हुकली तुम्हाला विषय समजणार नाही. या ज्यावेळेस तिकडे गेल्या आणि महाराज पूर्ण प्रसाद दुर्वास ऋषीच्या समोर ठेवला आणि दुर्वासाने अख्खाच्या अख्खा संपवला. किती?
तो का किलो पर्यंत 2 किलो होता का? 16,108 ताट संपवले. कोण? अय झोपणार भाऊ. कोण संपवले? दुर्वास ऋषीनं संपवले. जरा लक्ष देऊन ऐका. 16,108 ताट संपवले. आणि महाराज तृप्तीचा ढेकर दिला. कशाचा? तृप्तीचा. आणि तृप्तीचा ढेकर दिला आणि सांगितलं, कृष्णा फार उपकार केलेस माझ्यावर की या ठिकाणी मला तू भोजन दिलं. भगवंत महाराज निघून गेले समोर. भगवंत निघून गेले तोपर्यंत यमुना मातेची वाट कायम होती. या लागली ना 5 मिनिटं थांबा म्हणते तिथे आतमध्ये. मी सांगेल तेव्हा इकडे येऊ. बघा महादेवाचं तांडव नृत्य होणार आहे बरं का आपल्या या ठिकाणी. सर्वांनी या ठिकाणी महाराज दृश्य दर्शनाचा आनंद घ्यायचा आहे. ज्या वेळेला भगवंताने या ठिकाणी महाराज निघून गेले, पण भगवंत ज्या वेळेला निघून गेले तोपर्यंत यमुना मातेने वाट दिलेली होती. पण भगवंत गेले आणि यमुना मातेने वाहायला सुरुवात केली. गणातेला आत बोलते इकडे उदू नका आता सात मध्ये बोलते. इथं पहिलं माणसं गेली तिकडे तिकडे पाहणं सुरू होते. ते बाबा आला तर मग तर कोणी इकडे बघणारच नाही. बरोबर आहे का नाही? तुम्ही चालेल रामायण. महाराज यमुना माता या ठिकाणी परत वाहू लागली. आता पहिल्या याचा रस्ता अडवला होता यमुना मातेनं या साईडला. आता अडवला कोणी कोण या साईड. आता पलीकडे जायचं कसं? 16,108 राण्यांपैकीतली एक राणी म्हणे अगं तिकून आपण इकडे आलो कशी? विचारलं कोणाला होतं? म्हणे कृष्णाला. त्याने उत्तर काय सांगितलं होतं? मी जर ब्रह्मचारी असेल तर वाट देशील. आता आपण इकडे अन्न कोणाला दिलं? बबन माऊली अन्न कोणाला दिलं? दुर्वास ऋषीला. मग दुर्वास ऋषीला जर का अन्न दिलं असेल तर आता इकडून तिकडे जायचा मार्ग कोणाला विचारला पाहिजे? दुर्वासाला विचारला पाहिजे ना. महाराज दुर्वासाला विचारला पाहिजे म्हणल्यावर दुर्वासाला सांगितलं, हे दुर्वास ऋषी इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे दुर्वास ऋषी आम्हाला इकडून तिकडे जायचं, यमुना माता भरून वाहते. आता जायचं कसं? काहीतरी मार्ग सांगा. दुर्वासाने सांगितलं, मी एवढा आहार सेवन करून जर या ठिकाणी उपाशी असेल, एवढा आहार सेवन करूनही जर मी विन्मुख असेल, यमुना माता तुम्हाला काय देईल? काय देईल? वाढ देईल. या 16,108 राण्यात मी पागल झाल्या. त्या म्हणल्या हे आता लोक पागल भाजी पाळी आहे. ते म्हणते ब्रह्मचारी आणि हे म्हणते मी उपाशी. बरोबर आहे का नाही? किंवा ब्रह्मचारी आहे का नाही आम्हाला माहिती आहे आणि उपाशी नाही का नाही हे सगळ्याला माहिती आहे. आणि पाहिलं आता एवढा नैवेद्य सेवन केला आणि हो म्हणतो मी जर उपाशी असेल तर वाट देईल. दुसरी म्हणली काही म्हणू नको. सगळं उलट घडायला इथं आता. काही म्हणू नको, फक्त यमुनेला बोला. आता ती म्हणे यमुना माता या बाबान जर एवढं खाल्लं आता तरी हा उपाशी असेल, तू वाढ दे आता, वाढ दे आता असं बोललं आणि यमुना मातेने वाढ देणं संगत झालं. 16,108 म्हणू लागल्या. एक तर डोकं यमुनेचं फिरलं म्हणावं. हिला काय कळून राहिलं नाही, कारण धडधड्यानं खाल्लं ना. असं बोलणं सुरू झालं. महाराज इकडून तिकडे गेल्या आणि परमात्म्याला विचारू लागल्या. परमात्म्याने सांगितलं की ह्या विषय तुम्हाला कळण्याजोगता नाही. परमात्म्याची लीला काही आगडी आणि वेगळी आहे महाराज. अगम्य अलौकिक परमात्म्याची लीला ज्या चर्मचक्षुने आपण बघतो ना, त्या चर्मचक्षुला ती अकल न होणारी आहे. त्याकरता ज्ञान चक्षु लागतात. ज्ञान चक्षुला ती कळते बरं का. अशी अगम्य लीला महाराज या ठिकाणी अगस्त्य ऋषी शिव पार्वतीला सांगतात. शिव पार्वती मला ती कथा ऐकतात. कैलास पर्वतावर यायला लागतात. मी काल तुम्हाला सांगितलं होतं कैलास पर्वतावर येत असताना सीतामातेचं रूप धारण केलं होतं. काल सांगितलं होतं ना मी. पुन्हा सतीनं म्हणून महादेवाने तिचा त्याग केला होता. आणि महादेवाने ज्यावेळेला त्याग केला ना त्यावेळेस मात्र सती ही दक्ष प्रजापतीची मुलगी असते.
दक्ष प्रजापतीची मुलगी असते ऐका महाराज, तिचा त्याग केला जातो. पतीचा त्याग हे फार मोठे विरहाचं कारण या ठिकाणी ठरत असते. पतीने त्याग केला म्हणल्याच्या नंतर महाराज ती काय विचार करायला लागते. एक दिवस मात्र प्रसंग असा घडतो, दक्ष प्रजापती फार मोठा यज्ञ करायला लागतो. यज्ञ करत असताना प्रसंग असा घडतो बघा. प्रसंग असा घडतो, दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये महाराज महादेव जात नाहीत, पण महाराज सतीमाता गेल्याशिवाय राहत नाही. तिला अतिशय राग येतो. येऊ द्या आता, काय हरकत नाही. समोरून राग येतो, रागाच्या भरामध्ये महाराज ती यज्ञकुंडामध्ये उडी घेते. समोरून अशी वाट द्या, मध्य भागून अशी वाट द्या, महादेवाला येण्याला वाट राहू द्या. बघा यज्ञकुंडामध्ये या ठिकाणी उडी घेतल्या जाते, अवतार कार्य समाप्त केले जाते. फार सुंदर प्रसंग आहे, पण टाइम आपला संपुष्टामध्ये आलेला आहे. ज्या वेळेला यज्ञकुंडामध्ये उडी घेतल्या जाते आणि यज्ञकुंडात ज्या वेळेला उडी घेतल्या जाते ना, त्यावेळेस मात्र महादेव इकडे विचार करतात, आता मात्र आपण तपश्चर्या करण्याकरता बसलं पाहिजे. महादेव तपश्चर्या करण्याकरता बसतात. पण त्या कालखंडामध्ये एक दैत्य अतिशय उन्माद करायला लागतो. महादेव हे तपश्चर्येमध्ये या ठिकाणी मग्न असतात. तपश्चर्या चालू असते महादेवाची, आणि ज्या वेळेला तपश्चर्या चालू होते ना, ठिकाणी काय त्रिलोक्य सुखी होत नाही. मग काय करावं? ज्यावेळेस महाराज होते विषय असा, महादेव तपश्चर्या भंग करण्याकरता या ठिकाणी कामदेवाला आणले जाते. कामदेव 3 बाण चालवतात आणि तिसरा बाण ज्या वेळेला नेत्राच्या ठिकाणी लागतो ना, नेत्राच्या ठिकाणी ज्या वेळेला बाण लागतो, त्यावेळेस महादेवाची समाधी या ठिकाणी उत्थान पावते. महादेवाला राग येतो, आणि मला ज्यावेळेस महादेवाला राग येतो ना, त्यावेळेस या ठिकाणी काय महादेव या ठिकाणी मला तांडववृत्ती या ठिकाणी करायला सुरुवात करतात. आप बढ़ा रहे हैं देवाधिदेव